Explain about the structure of DNA model. Today I am explain about the structure of DNA model. The DNA model, we know the full form of DNA is deoxyribonucleic acid. तर म्हणजेच DNA हा आपल्या शरीरामध्ये असतो, तर तो एका सेलमध्ये म्हणजे आपली पेशी जी आपल्या शरीरामध्ये जी पेशी असती त्या पेशीमध्ये हा DNA तर न्यूक्लियसमध्ये असतो, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सायटोप्लाझम असं म्हणतो. तर DNA हा काम काय करतो तर जी अनुवांशिक जे हेरिडिटी म्हणजे इंग्लिशमधून त्याला हेरिडिटी म्हणतात, तर ती अनुवांशिक माहिती एका जीन्सकडून दुसऱ्या जीन्सकडे पाठवणे, एका पॅरेंट्सकडून एका बॉर्न होणाऱ्या बाळाकडे पाठवणे, तर एका बॉर्न होणाऱ्या बाळाकडे पाठवणे हेच त्याचं कार्य असतं. तर ते आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारे फिरतं. तर हे गायनेन, कॅटोसाइन, थायमिन आणि कॅटोनाइन हे आपल्या न्यूक्लियसमध्ये सायटोप्लाझम म्हणजे क्रोमोझोम हे नायट्रोजन स्वरूपामध्ये असतं. धन्यवाद. Today we gather here for science exhibition, and I want to explain and presentation of my project. The name of the project is digestive system. There are some parts of digestive system which help to us to digest our food. The parts is mouth, palate, uvula, tongue, teeth, salivary gland, pharynx, esophagus, liver, stomach, small intestine, rectum, anus, large intestine, appendix. These are the पार्ट्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टम. म्हणजेच मी हे सांगत होती की आम्ही आज जो प्रयोग मांडलेला आहे तो हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण आज जे आपल्याला आजार होतात ते अपचनामुळे जास्त आजार होतात, पोटाचे विकार होतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे अपचन. तर अपचनामुळे अनेक आजार होतात, जसे केस गळणे, चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, पोट दुखणे, डोके दुखणे, ॲसिडिटी, तसे वजन वाढणे किंवा कमी होणे असे अनेक आजार होतात. तर त्याचे मुख्य कारण आहे पचन संस्था म्हणजे अपचन होणे. तर मग ही आपल्या बॉडीतली पचन संस्था काम कशी करते हे आपल्याला माहीत असायला हवे, कारण शरीर हे आपले आहे आणि त्याच्यातले जे ऑर्गन्स आहे ती ऑर्गन सिस्टम काम कशी करते हे आपल्याला माहीत व्हायला हवे. तर डायजेस्टिव्ह सिस्टमचे जे कार्य आहे ते चालू होते माऊथपासून. या म्हणजे तोंडापासून आपण जो घास खातो तो तिथे चावून खातो आणि तो लाळ ग्रंथीमध्ये म्हणजे सलायव्हरी ग्लँडमध्ये मिक्स होऊन तो अन्ननलिकेद्वारे स्टमक म्हणजे जठरमध्ये पोचला जातो आणि तिथे तो पाचक रस मिक्स होऊन तो बारीक होऊन ते लहान आतड्यांमध्ये पोचले जाते आणि इथे जे पोषक द्रव्य जे शरीरासाठी पाहिजे ते न्यूट्रिएंट जे आहे ते रक्तामध्ये इथे मिसळले जातात आणि जे वेस्ट मटेरियल आहे ते मोठ्या आतड्यांद्वारे गुदद्वाराद्वारे बाहेर सोडल्या जाते. अशा प्रकारे आपली संस्था काम करते. तर मग आम्हाला हे बनवायला एवढी मेहनत लागली, तर मग आम्हाला एक विचार आला, जर आपण फक्त मॉडेल तयार करतोय त्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागली, तर मग आपल्याला ही पचन संस्था हे शरीर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट भेटलेलं आहे, तर मग आपण त्याची काळजी कशी घ्यायला हवी. तर आपण व्यायाम करायला हवा, वेळेवर जेवण करायला हवे आणि जे तेलकट पदार्थ जंक फूड आहे, समोसा, कचोरी, पाणीपुरी, तर ते न खाता ते टाळावे आणि पौष्टिक आहार घ्यावा आणि व्यायाम करावा, वेळेवर अन्न खावे. अशा प्रकारे आपण आपल्या पचन संस्थेची काळजी घेऊ शकतो आणि आपले शरीर निरोगी ठेवू शकतो आणि आपलं आरोग्य स्वस्थ राहू शकतं. धन्यवाद.